प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना ख्रिस्तात सलाम. ह्या वेळेला आपण प्रार्थना करू. हे स्वर्गीय परमेश्वर पिता, तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला परत एक वार वचनामध्ये आणलंस. वचन समजण्यास शिकण्यास सहाय्य कर. येशूच्या नावाने मागतो, आमेन. ह्या वेळेला आपण रोमक्रस पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 28 ते 32 पाहणार आहोत. रोमक्रस पत्र 1:28 ते 32. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. ते चाहडखोर, निंदक, देवाला तिटकार असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्मकल्पक, माता पितरांची अवज्ञा करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ममताहीन, निर्दय असे होते. जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. हा देवाचा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करीत असतात. इतकेच केवळ नव्हे, तर त्या करणाऱ्यांना संमतीही देतात. आमेन. 28 वचन. आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. कोण मान्य झाले नाहीत? सत्य दाबणारे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, सत्य दाबणारे. त्यांनी देवाची जाणीव नाही ठेवली. प्रभू कोण आहे त्यांनी मान्य नाही केलं. आणि जरी त्यांना जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्यांना परमेश्वराने सबब दिली नाही, कारण कोणतंही कारण दिलं नाही. आणि त्यांना अनुचित कर्मे करण्यास देवाने विपरीत मनाच्या स्वाधीन केले. देव मन पण बदलतो. त्यांच्यामध्ये जे विपरीत मन होतं, देवाच्या उलट्या रीतीने वागवणारं मन, देवाच्या विरुद्ध दिशेने चालवणारं मन, त्या मनाच्या स्वाधीन केलं. ते मन कोणाचं होतं? सैतानाचं राज्य. त्यांच्या मनामध्ये सैतानाचं राज्य होतं. त्यांच्या मनामध्ये सैतान लपलेला, दडलेला आणि बसलेला होता, थांड मांडून बसलेला होता. विपरीत होतं ते. देवाच्या नेमाच्या, देवाच्या आज्ञेच्या विपरीत होतं. देवाच्या योजनेच्या विपरीत होतं ते. ते मन देवाचं मन नव्हतं. ते देवाचं मन देवाच्या गोष्टी विचार करत आहे, देवाच्या गोष्टींचं मनन चिंतन करत आहे. विपरीत मन होतं ते. सैतानाचं मन होतं ते. आणि त्या मनाच्या स्वाधीन परमेश्वराने त्यांना केलं, कारण ते मान्य झाले नाहीत. सर्व प्रकारची अनोती, दुष्टपणा, लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले होते. सर्व प्रकारची अनिती, दुष्टपणा, लोभ आणि वाईटपणा. बंधूंना, आमचं कसं, आम्ही पहा, आमचं निरीक्षण करा. आमच्यामध्ये या दुर्गुण आहेत का? आत्ता आजच वेळ आहे, समय आहे. लोभ, वाईटपणा यांनी ते भरलेले असून हेवा, खून, कलह, कपट, कुबुद्धी यांनी पुरेपूर भरलेले होते. हेवा आणि खून, हे सुद्धा, कपटबुद्धी सुद्धा, खून सुद्धा आहे. खून, शारीरिक खून आणि आत्मिक खून दोघे होतात. आता ख्रिस्ती समाजामध्ये खूप गोष्टी ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. खूप गोष्टींची माहिती पण मिळते या वचनाप्रमाणे. आणि ते चाहडखोर, निंदक, देवाला तिटकार असलेले, उद्धट, गर्विष्ठ, बडाईखोर, कुकर्मकल्पक, माता पितरांची अवज्ञा करणारे, चाहडखोर, चाहडी करत फिरतात ते इकडे तिकडे, या मंडळीतून त्या मंडळीत, या चर्चमधून त्या चर्चमध्ये, या घरातून त्या घरामध्ये चाहडी करतात, निंदा करतात. ते एकमेकांची निंदा पण करणारे आहेत. ते निंदक पण आहेत, देवाला तिटकार असलेले आहेत. देव त्यांचा तिटकारा करतो. देवाला ते आवडत नाहीत, कारण हे दुर्गुण असल्यानंतर देवाला कोणीच आवडणार नाही. आणि उद्धट, गर्विष्ठ, उद्धटपणा आहे त्यांच्यामध्ये. नम्रता नाहीये, लीनता नाहीये, सहनशक्ती नाहीये, पवित्रता, शुद्धता तर नाहीच आहे. गर्विष्ठ आहेत. माता पितरांची अवज्ञा करणारे, माता पितरांच्या, आई बाबांच्या आज्ञा न पाळणारे, वडील आणि आई या दोघांचा अपमान करणारे आहेत. ते निर्बुद्ध, वचनभंग करणारे, ते निर्बुद्ध आहेत. त्यांना ज्ञान नाहीये, देवाचं भय नाही तर ज्ञान नाहीये. वचनभंग करणारे, देवाच्या वचनाचा ते आदर करत नाहीत. ते वचन मोडतात. ते देवाला जे दिलेलं वचन आहे बाप्तिस्म्याच्या वेळेला. आणि ममताहीन आहेत. त्यांच्या मनामध्ये ममता आणि दया, चांगुलपणा कुठल्याही गोष्टी नाही आहेत. निर्दय आहेत. त्यांच्यामध्ये दया निर्माण होत नाही. जे ह्या रीतीने वागतात ते मरणास पात्र आहेत. जे सर्व ह्या रीतीने आज पण वागत आहेत ते सर्व मरणास पात्र आहेत, अनंतकालिक मरणास पात्र आहेत.
शारीरिक मरण तर प्रत्येकाला येणार आहे. ज्या रीतीने वागतात त्यांनी अनंतकालिक जीवनाची अपेक्षा करू नये. त्यांनी मनपरिवर्तन आजच करायचं आहे, कारण त्यांच्या मनामध्ये विपरीत मन आहे. त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये विपरीत मन आहे, जे की देवाला मान्य नाही आहे. आणि देवाचा हा निर्णय त्यांना ठाऊक असूनही ते स्वतः त्याच गोष्टी करतात. त्यांना हा निर्णय माहिती का मी विपरीत मनाचा ऐकल्यानंतर प्रभू आमच्याशी कसं वागणार आहे. पण ते देखावा करतात. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही देवाचं अनुकरण करणारे आहोत, आम्ही वचन पाळणारे आहोत. देखावा केला जातो. हेच ते ढोंगी लोक की ज्यांच्यामध्ये विपरीत मन आहे. देवाच्या बाजूचं अनुकूल मन नाही, देवाचं मननचिंतन करणारं मन नाही त्यांच्या शरीरामध्ये. आणि इतकेच नव्हे तर त्या गोष्टी करणाऱ्यांना संमतीही देतात. अशा वाईट गोष्टी करणाऱ्यांना ते संमतीही देतात. वचनाचा किती मोठा गंभीर परिणाम होणार आहे. आमचं मन बदललं ठीक आहे, आणि मन नाही बदललं त्याचा परिणाम फार भयानक आहे. आज प्रत्येकाने हाच विचार करायचा आहे. प्रत्येकाने विचार करा. हा ख्रिस्ती बंधू भगिनींनी तरी विचार करायचा आहे आज, की जे ख्रिस्तामध्ये जगत आहेत, कित्येक वर्षांपासून ख्रिस्तामध्ये जगत आहेत, आणि ते जर शेवटी नाशाकडे गेले त्यांचं काय. हे दुर्गुणांची लिस्ट रोमकरास पत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये दिलेली 28 ते 32 या 2 वचना, या 4-5 वचनांमध्ये दिलेली आहे. ही लिस्ट आपल्याला स्वतःला लावून पहा, आणि जे लोक ह्या लिस्टप्रमाणे वागतात त्यांच्यापासून लांब राहा. कदाचित अशा लोकांबरोबर तुमचाही नाश होण्याची पाळी येण्याची दाट शक्यता आहे. ह्यावेळेला देवबाप सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. पवित्र पिता, वचन शिकण्यासाठी सहाय्य केलं, आभार मानतो, धन्यवाद देतो पिता, येशूच्या नावाने, आमेन.